एकेकाळी हर्षद मेहता या माणसानं शेअर मार्केटसह संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. अशाच एका मेहता नामक व्यक्तीनं तब्बल 15 लाख कोटींचा घोटाळा केल्याचं आता समोर आलं आहे. चेन्नईच्या गल्लीतून स्वित्झर्लंडमध्ये पोहोचलेले भारतीय उद्योजक राजेश मेहता यांची ही गोष्ट आहे. जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी आणि ज्वेलरी निर्यातदार राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीवर 15 लाख कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या राजेश एक्सपोर्टमध्ये LICची तब्बल 10.80% एवढी मोठी भागीदारी आहे. या घोटाळ्यामुळे देशात पुन्हा एकदा खळबळ माजली असून सोशल मीडियावर आता बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान ह्याच राजेश मेहतांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील आता समोर आला आहे. 1200 रुपयाच्या उधारीनं व्यवसाय सुरू करून 15 लाख कोटीपर्यंतचा घोटाळा करणारे हे राजेश मेहता नेमके कोण आहेत? हा संपूर्ण स्कॅम नेमका काय आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. स्वित्झर्लंड स्थित व्हॅलकॅम्बी SA ही जगातील जागतिक पातळीवरील सर्वात मोठी सोनं शुद्धीकरण कंपनी आहे. या कंपनीचे मालक असलेल्या राजेश एक्सपोर्ट लिमिटेड या भारतीय कंपनीमध्ये तब्बल 15 लाख कोटींची हेराफेरी झाल्याचा आरोप बाजार नियामक सेबीनं केला आहे. जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी आणि ज्वेलरी निर्यातदार राजेश एक्सपोर्ट्स कंपनी आणि त्यांच्या प्रमोटर्सवर बाजार नियामक सेबीनं मोठी कारवाई आता केली आहे. राजेश एक्सपोर्टनं आपल्या कमाईच्या आकड्यात तब्बल 15.15 लाख कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. सेबीच्या प्राथमिक तपासानुसार कंपनीने काही फुगवलेले आकडेवारी सादर केली आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. याशिवाय कोणत्याही मंजुरीशिवाय कंपनीचा पैसा थेट प्रमोटर्सच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवण्यात आलाय. सेबीनं नमूद केल्यानुसार राजेश एक्सपोर्टनं वर्ष 2021 ते 25 या 5 वर्षांच्या काळात आपल्या खात्यांमध्ये अवाढव्य एवढी हेरफार केली. कंपनीनं आपल्या एकत्रित महसुलात सुमारे 15.15 लाख कोटी रुपयांची खोटी माहिती दाखवली. ही रक्कम गेल्या 5 वर्षात कंपनीनं दाखवलेल्या एकूण महसुलाच्या तब्बल 99.80% इतकी आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी स्पष्ट केलंय की कंपनीने अनेक वर्षांपासून पूर्णपणे काल्पनिक आकडे पुस्तकांवर नोंदवत होती. राजेश एक्सपोर्टनं 2015 मध्ये व्हॅलकॅम्बी SA या स्विस कंपनीचं अधिग्रहण केलं. या रिफायनरीच्या वर्षाला 2000 टनांहून अधिक सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि प्लेडियम यासारख्या धातूंचं शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे. याच कंपनीच्या जोरावर राजेश मेहता यांनी बाजारात स्वतःची पत निर्माण केली होती. सेबीच्या तपासानुसार राजेश मेहता एक्सपोर्ट्सनं सोन्याच्या खरेदी विक्रीच्या एकूण मूल्याचा थेट आपला महसूल म्हणून दाखवलं. वास्तविक पाहता नियमानुसार त्यांना केवळ सोन्याच्या रिफायनरिंग किंवा प्रोसेसिंगमधून मिळणारं जे उत्पन्न होतं तेच महसूल म्हणून नोंदवणं बंधनकारक होतं. मात्र राजेश एक्सपोर्टनं भलतंच काहीतरी केलं. इतकंच नाही तर नियमांचं उल्लंघन करत कंपनीचा निधी थेट वैयक्तिक बँक खात्यांमध्ये डायव्हर्ट करण्यात आला. सेबीच्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणावर कंपनीचा पैसा प्रमोटर राजेश मेहता आणि सिद्धार्थ मेहता यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. या व्यवहारांसाठी कंपनीच्या संचालक मंडळांची कोणतीही मंजुरीही घेण्यात आली नव्हती. तसंच ऑडिट कमिटीलाही याची कल्पना दिली गेली नव्हती. सध्या सेबीनं कडक पावलं उचलत कंपनी आणि चेअरमॅन राजेश मेहता यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत शेअर बाजारात शेअर्सच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. या सगळ्या घोटाळ्यामुळे देशातील सर्वात मोठी संस्थागत गुंतवणूकदार असलेल्या LICला मोठा हादरा बसलाय. मार्च 2026च्या तिमाहीतील अधिकृत आकडेवारीनुसार राजेश एक्सपोर्टमध्ये LICची तब्बल 10.80% एवढी भागीदारी आहे. धक्कादायक म्हणजे सप्टेंबर 2023 पासून LICनं या कंपनीतील आपली हिस्सेदारी कायम ठेवली होती. म्हणजेच गेल्या 3 वर्षात इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा कोणताही आढावा न घेतल्यानं व्यवस्थापनावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता शेअर्स गडगडल्यानं LICला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात एकाही म्युच्युअल फंडानं राजेश एक्सपोर्ट कंपनीत गुंतवणूक केली नाही, तर दुसरीकडे LICनं मात्र आपली गुंतवणूक वाढवल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जाते. हा सगळा घोटाळा ज्यांच्यामुळे झाला ते राजेश मेहता नेमके कोण आहेत ते एकदा पाहूयात.
20 जून 1964 रोजी बंगळुरू येथे जन्मलेले राजेश मेहता हे राजेश एक्सपोर्टचे अध्यक्ष असून सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रमुख उद्योजकांपैकी ते एक आहेत. बंगळुरू येथील सेंट जोसेफ शाळेत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. मेहता यांनी उच्च शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आणि तरुण वयातच त्यांनी आपल्या वडिलांच्या दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला. 1980च्या दशकात सुरुवातीलाच जेव्हा भारतातील दागिन्यांचा व्यापार प्रामुख्यानं असंघटित स्वरूपाचा होता, तेव्हा मेहता आणि त्यांचा भाऊ प्रशांत यांनी चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या थोरल्या भावाकडून केवळ 1200 रुपये उसने घेतले होते आणि हा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय अल्पावधीतच दक्षिण भारतातील तसंच गुजरात आणि मुंबईसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील चांदीच्या दागिन्यांच्या आघाडीच्या घाऊक व्यवसायांपैकी एक बनला. 1995 मध्ये राजेश एक्सपोर्ट IPOद्वारे भांडवली बाजारात प्रवेश केला. 2015 मध्ये राजेश एक्सपोर्टनं स्वित्झर्लंडमधील व्हॅलकॅम्बिक कंपनीत 400 दशलक्ष डॉलर्सच्या पूर्णपणे रोख व्यवहारात विकत घेऊन जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली. फोर्ब्सच्या वेबसाईटनुसार ऑक्टोबर 2019 पर्यंत मेहता यांची एकूण संपत्ती अंदाजे 13,500 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान या घोटाळ्याची चर्चा होत असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राजेश मेहतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा एक जुना फोटो पोस्ट करत राजेश मेहता हा घोटाळा जगातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा असणार आहे असं म्हटले. त्यामुळे या महाघोटाळ्यातून आता आणखी काय खुलासे होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घडामोडी संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.